आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सांगलीतील इंदिरानगर मधून 7 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला बांधकाम कामगार रोहित म्हैसाळे वय 29 याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे उघडकीस आलंय। खुनानंतर रोहितचा मृतदेह एका बॅरल मध्ये टाकून त्यात दगड भरून तो विठ्ठलनगर मधील पडीक विहिरीमध्ये टाकण्यात आला होता। पोलिसांनी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला। या खून प्रकरणी 2 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण पसार झाल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली। पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे, परंतु या खुनामागे वेगळे कारण असल्याच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे। संशयितांनी रोहितचा खून केल्यानंतर त्याचे तोंड आणि हातपाय बांधले, मृतदेह कापडात गुंडाळून बॅरल मध्ये कोंबला, पाण्यात बॅरल तरंगू नये म्हणून दगडाने भरले, त्यावर झाकण लावून बॅरल विहिरीत फेकला होता, असं पोलीस तपासात आढळून आलं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।